जागा वाटपांचं गणित या आणि इतर विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे। प्रकाशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। आज एक जी घोषणा केली, जी यादी घेऊन प्रकाश आंबेडकर आले, अत्यंत सरप्राइजिंग होती। त्यांनी थेट तुमच्यासाठी जागा सोडली आहे, तुम्ही जर लढायचं ठरवलं तर पाठिंबा देणार असं म्हटलंय। काय नक्की तुमचं उत्तर आहे याला? असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि आमचा जो ओबीसी बहुजन पक्ष आहे, आमच्या ह्याच्यामध्ये या दोन्ही आहे आरक्षणवादी दोन्ही पक्ष आहे आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन या लोकसभेच्या निवडणुका आणि पुढे येणाऱ्या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी भूमिका जी आहे, या भूमिकेतून आम्ही आंबेडकर साहेबांशी जवळपास 3 मीटिंग झाल्या। त्यापूर्वी आमचे ओबीसी बाहेरगाव मेळावे झाले, त्यामध्ये सुद्धा आंबेडकर साहेब 4-5 मेळाव्यामध्ये हजर होते। त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं आहे आणि मराठा आरक्षण ताट वेगळं आहे आणि आरक्षणवाद्यांना मतदान केलं गेलं पाहिजे। ही भूमिका घेऊन आम्ही एकत्रितपणे हे करत होतो। आज आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडली की त्यांनी जरांगे साहेबांची काल भेट घेतली आणि जरांगे साहेब 30 तारखेनंतर काही भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काही युती करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। पण आमची भूमिका जी आहे, एक तर त्यांनी आमची सांगलीच्या जागेला त्यांनी मला पाठिंबा दिलेला, त्याचं मी स्वागत केलेलंच आहे। त्याचप्रमाणे आम्ही ओबीसी आणि आपण लढणार आहात का? आपण लढणार आहात का? सांगली जागा लढणार आहेत अकोल्याची। हो 30 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतलेला आहे सांगलीमध्ये। त्या ठिकाणी त्याची घोषणा जी आहे ती 30 तारखेला आम्ही करणार आहोत त्याची। दुसरीकडे आम्ही आंबेडकर साहेब अकोल्यामध्ये लढतायत, त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी देऊ केलेला आहे। पण बाकीच्या जागांच्या विषयी जे काही ह्याची भूमिका जी आहे, अत्यंत सरप्राइजिंग ही तुमची भूमिका आहे। कारण एकीकडे या संपूर्ण मागच्या महिन्यांमध्ये आम्ही एका बाजूला जरांगे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला बघितलंय आणि आता आंबेडकर हे दोघांची मोठ बांधू पाहतायत। हे कसं शक्य आहे? तुम्हाला ते मान्य आहे का? नाही, बघा असं आहे की हे माझ्यामध्ये आंबेडकर साहेबांना सुद्धा मान्य होईल की नाही माहीत नाही, कारण जरांगेची भूमिका जी आहे ती पूर्णपणे ओबीसी विरोधात आहे। ओबीसी बंदच आरक्षण त्यांना पाहिजे। त्याचप्रमाणे ते जे उमेदवार ज्यांना उभा करतायत त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेणार आहेत की कुठल्याही परिस्थितीत ते सगळे सोयऱ्याचा जो GR आहे त्याला पाठिंबा देणार आणि मराठा समाजाला ओबीसीमधून पाठिंबा देणार। पण आंबेडकर साहेबांची भूमिका नेमकी त्याच्या विरोध आहे। जे आमचे मेळाव्याच्या त्यामुळे सांगितले की मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं वेगळं आहे। मग आता ही भूमिका जी आहे, ही जरांगेची भूमिका, ही आंबेडकर साहेब कसे घेत आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष राहील। कारण आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देता कामा नये। त्यांच्या आरक्षणाला आमचा नक्कीच विरोध नाहीये, पण त्यांना वेगळं आरक्षण जे 10% देऊ केलेलं आहे ते त्यांनी घ्यावं, पण ओबीसीतलं आरक्षण जे आहे ते घेऊ नये, कारण ओबीसी 4.5% म्हणजे जर जरांगेंना बरोबर घेतलं आंबेडकरांनी तर तुम्ही बरोबर जाणार नाही, असा याचा अर्थ काढायचा का? नाही, कदाचित जरांगे आंबेडकरांकडून बॉन्ड घेऊन मागतील की तुम्ही सगळे सोयऱ्याचा GRला पाठिंबा द्या म्हणून, आणि नक्की त्यालाच आमचा विरोध आहे। आमची पक्षाची भूमिका, आमचं पक्षच आरक्षणावरतीच आम्ही पक्ष स्थापन केलेला आहे। आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठीच आमचा पक्ष आहे। आणि जर त्यातून जर हे आरक्षणाचं संरक्षण होणार नसेल, जरांगेचीच भूमिका जर हे होणार असेल तर ती नक्कीच ओबीसी आणि भटकर मान्य नसेल। आणि माझ्या मते ती भूमिका आंबेडकर साहेबांना मान्य नसेल, कारण त्यांनी ऑलरेडी एक भूमिका घेतलेली आहे। त्या भूमिकेशी ते स्थिर राहतील आणि आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यांच्या आजोबाने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। पण कालपर्यंत आंबेडकरांची चर्चा ही काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी सुरू होती। खरं तर तुमच्याशी ते बोलतात आहेत हे याबद्दल सुद्धा फारशी माहिती कोणाला नव्हती पब्लिक स्पेसमध्ये। त्यावेळेला काय भूमिका होती? म्हणजे कालपर्यंत ते त्यांच्याबरोबर महाआघाडीत जाणार होते, मग तुमच्याशी ही चर्चा वेगळी सुरू होती का, की तुम्हालाही बरोबर घेऊन जाणार होते? काय नक्की सुरू होतं? महाविकास आघाडीच्या जायच्या आधीपासूनच आमचा जो ओबीसी महाराष्ट्र मेळावे झाले त्याच्यामध्ये आंबेडकर साहेब स्वतः आमच्या सोबत व्यासपीठावर एक भूमिका घेऊन आम्ही लढत होतो महाराष्ट्रामध्ये। आणि त्या भूमिकेतून आम्ही आंबेडकर साहेबांशी आम्ही
एकत्रितपणे ह्या निवडणुका लढल्यानंतर आरक्षणवाद्यांनी जर आरक्षणावर मतदान केलं तर ओबीसी 60% आहे, दलित 16-17% दलित आहेत आणि हे जर एकत्रच एक शक्ती झाली तर महाराष्ट्रामध्ये एक राजकीय क्रांती जी आहे ती होईल. ह्या भूमिकेतून आम्ही एकत्रितपणे आम्ही चर्चा करत होतो. आमच्या यादीसुद्धा 22 उमेदवारांची यादीसुद्धा आम्ही त्यांना दिली होती. त्याच्याविषयी आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चा अजून सुरू आहे. चर्चा आमचं अजून संपलेली नाही आहे. हे जरांगेचा मध्ये जो विषय जो आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा संभ्रमित झालेलो आहोत. त्यामुळे आंबेडकर ज्यावेळी होतील त्यावेळी आम्ही त्यांची चर्चा करून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही त्यांना स्पष्ट करण्याची विनंती नक्कीच करू. प्रकाश अण्णा, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.